नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं नाही आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत, प्रियजन आहेत, त्यांनाही आमच्या या चॅनलचा लाभ घेता येईल, त्यांना पण इंग्रजी शिकता येईल. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये भाग 24. पहिलं वाक्य बघू. नशीब माझ्या बाजूने वळले. नशीब माझ्या बाजूने वळले. वाक्य येणार इंग्रजीमध्ये लक टर्न इन माय फेवर. लक टर्न इन माय फेवर. लक म्हणजे इथे नशीब दिलेलं आहे. लक म्हणजे नशीब, टर्न म्हणजे वळले, फेवर म्हणजे माझ्या बाजूला, असं आहे ते. लक टर्न इन माय फेवर. त्याच्यानंतर दुसरं, वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे. वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे. करायलाच पाहिजे म्हणून इथे मस्ट वापरलेला आहे बघा. ड्रायव्हर्स मस्ट ऑब्झर्व द ट्रॅफिक रूल्स. ड्रायव्हर्स मस्ट ऑब्झर्व द ट्रॅफिक रूल्स. त्याच्यानंतर पालन करणे म्हणजे ऑब्झर्व करणे. ऑब्झर्व करणे म्हणजे पालन करावे. त्याच्यानंतर तिसरं, वाहन चालकाचे काम दिसते तितके सोपे नाही. वाहन चालकाचे काम दिसते तितके सोपे नाही. आता वाक्य आहे ना, द जॉब ऑफ ड्रायव्हर इज नॉट ॲज इझी ॲज इट लुक्स. द जॉब ऑफ ड्रायव्हर्स इज नॉट ॲज इझी ॲज इट लुक्स म्हणजे आपल्याला दिसतं तेवढं ते सोपं नाही आहे. डिग्रीचं वाक्य आहे, पॉझिटिव्हमध्ये ॲज इझी ॲज यूज झालेलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर चौथं वाक्य, प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी वाहन चालकाची असते. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी वाहन चालकाची असते. आता द ड्रायव्हर इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेफ्टी ऑफ दी पॅसेंजर्स. द ड्रायव्हर इज रिस्पॉन्सिबल फॉर दी सेफ्टी ऑफ द पॅसेंजर. सेफ्टी म्हणजे सुरक्षेची अँड रिस्पॉन्सिबल मीन्स जबाबदारी. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य, सर मी तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा परवाना पाहू शकतो का. सर मी तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे परवाना पाहू शकतो का. आणि क्वेश्चन्स मार्क आहे इथे, रिक्वेस्ट केलेली आहे त्याच्यामुळे मे यूज झालेला आहे, लक्षात घ्या. मे आय सी युअर ड्रायव्हर्स लायसन्स प्लीज. मे आय सी युअर ड्रायव्हर्स लायसन्स प्लीज म्हणतोय सर, असं आहे सर आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, सी म्हणजे पाहणे आणि क्वेश्चन मार्क, विनंती केलेली आहे म्हणून इथे काय दिलेलं आहे, मे यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर सहावं वाक्य, व्यायामाचा अभाव तुमच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतो. व्यायामाचा अभाव तुमच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतो. वाक्य येणार, लॅक ऑफ एक्सरसाइज मे हार्म युअर हेल्थ. लॅक ऑफ एक्सरसाइज मे हार्म युअर हेल्थ. आता व्यायामाचा अभाव म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज येतं त्याचं, व्यायामाचा अभाव, आणि हानीसाठी हार्म येतं, हार्म, आणि युअर हेल्थ म्हणजे आरोग्य. असं वाक्य आहे, लॅक्स ऑफ एक्सरसाइज मे हार्म युअर हेल्थ. त्याच्यानंतर सातवं वाक्य, नशिबाशी भांडण करून उपयोग नाही. नशिबाशी भांडण करून उपयोग नाही. वाक्य आहे ना, इट इज नो यूज क्वेरलिंग विथ फेट. इट इज नो यूज क्वेरलिंग विथ फेट म्हणजे नशिबाशी भांडण करून, भांडण म्हणजे क्वेरलिंग आलेलं आहे, क्वेरलिंग भांडणसाठी, आणि नशीबचं फेट. इट इज नो यूज क्वेरलिंग विथ फेट. त्याच्यानंतर आठवं, चित्रपट अजून सुरू झाला आहे का.
चित्रपट अजून सुरू झाला आहे का? वाक्य येणार हॅज द मूव्ही स्टार्टेड येट. हॅज द मूव्ही स्टार्टेड येट झाला आहे का? हॅज द मूव्ही स्टार्टेड येट आणि क्वेश्चन्स मार्क पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे, म्हणजे झालेलं आहे का असं विचारलेलं आहे, त्याच्यामुळे ते क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे लास्टला. आणि वर बघा 7वं वाक्य बघा, नशिबाशी भांडण करून उपयोग नाही. त्यामध्ये नशीब पहिलंच आपण वाक्य बघलेलं ह्या व्हिडिओचं पहिलं वाक्य बघलेलं, त्यासाठी नशीबसाठी लक यूज झालेलं आहे, बरोबर ना. लक यूज झालेलं आहे, इथे फेट यूज झालेलं आहे. लक्षात घ्या, असे शब्द 2 आहेत, ते तुम्ही यूज करू शकता. तिथे पण तुम्ही फेट यूज करू शकतात, पण तिथे बेटर रिक्वायरमेंट आहे वाक्याची, ती आहे लक. त्याच्यामुळे तिथे लक वापरलेला आहे, इथे फेट वापरलेला आहे. म्हणजे नशिबाचे 2 शब्द आहेत, लक्षात घ्या, लक आणि फेट. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य बघू. मी कायम तुझ्यासोबत असेन. मी कायम तुझ्यासोबत असेन. वाक्य येणार आय विल बी विथ यू फॉर एव्हर. आय विल बी विथ यू फॉर एव्हर. असेन भविष्यकाळ आहे म्हणून विल यूज झालेला आहे. आणि फॉरवेअर म्हणजे कायम. त्याच्यानंतर 10वं वाक्य, इंग्रजीत उत्तर द्या. इंग्रजीत उत्तर द्या. वाक्य येणार आन्सर इन इंग्लिश. आन्सर इन इंग्लिश. त्याच्यानंतर 11वं वाक्य, बहुतेक देशांमध्ये इंग्रजी शिकवली जाते. बहुतेक देशांमध्ये इंग्रजी शिकवली जाते. वाक्य येणार इंग्लिश इज टॉट इन मोस्ट कंट्रीज. इंग्लिश इज टॉट इन मोस्ट कंट्री. मोस्ट कंट्रीज म्हणजे बहुतेक, मोस्ट कंट्रीज म्हणजे बहुतेक देशांमध्ये, शिकवली टॉट आणि इंग्लिश असं वाक्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर 12वं वाक्य, मी तुम्हाला स्टेशनचा रस्ता दाखवतो. मी तुम्हाला स्टेशनचा रस्ता दाखवतो. वाक्य येणार आय विल शो यू द वे टू द स्टेशन. आय विल शो यू द वे टू द स्टेशन. वे म्हणजे रस्ता, जाण्याचा रस्ता. शो म्हणजे दाखवणे, म्हणून आय विल शो यू द वे टू द स्टेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य, स्टेशन इथून फार दूर नाही. स्टेशन इथून फार दूर नाही. वाक्य येणार द स्टेशन इज नॉट फार फ्रॉम हियर. द स्टेशन इज नॉट फार फ्रॉम हियर. फार म्हणजे दूर असं वाक्य आहे. हियर म्हणजे इथून आणि फुल स्टॉप. त्याच्यानंतर 14वं वाक्य, स्टेशनला कसे जायचे ते सांगू शकाल का? स्टेशनला कसे जायचे ते सांगू शकाल का? इथे हो किंवा नाही उत्तर येतं आणि क्वेश्चन्स मार्क आहे. आणि शकाल का, शकाल का म्हणजे शकण्यासाठी कॅन यूज केलेलं आहे. वाक्य ना कॅन यू टेल मी हाऊ टू गेट टू द स्टेशन. कॅन यू टेल मी हाऊ टू गेट टू द स्टेशन. इथे लक्षात घ्या, थोडं मिस्टेक झालेली आहे. इथे फुल स्टॉप दिलेला आहे, फुल स्टॉप येणार नाही, तो क्वेश्चन्स मार्क येणार. इथे तो फुल स्टॉप काढा, तिथे क्वेश्चन्स मार्क करेक्शन करून घ्या, क्वेश्चन्स मार्क येणार लास्टला. त्याच्यानंतर 15वं वाक्य, एक वर्तुळ काढा. एक वर्तुळ काढा. वाक्य येणार ड्रॉ अ सर्कल. ड्रॉ अ सर्कल. त्याच्यानंतर 16वं वाक्य, इतर कोणीही मदतीची ऑफर दिली नाही. इतर कोणीही मदतीची ऑफर दिली नाही. आता वाक्य येणार नोबडी एल्स ऑफर टू हेल्प. नोबडी एल्स ऑफर टू हेल्प म्हणजे कोणीही साठी नोबडी यूज केलेला आहे. कोणीही नाही, निगेटिव्ह वर्ड्स आहे तो, लक्षात, कोणीही नाही त्यासाठी नोबडी. नोबडी एल्स ऑफर्ड टू हेल्प. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य, मैफिल किंवा संगीत कार्यक्रम सुरू होणार आहे. मैफिल किंवा संगीत कार्यक्रम सुरू होणार आहे. वाक्य येणार द कॉन्सर्ट इज अबाउट टू स्टार्ट. दी कॉन्सर्ट इज अबाउट टू स्टार्ट. द कॉन्सर्ट, कॉन्सर्ट म्हणजे मैफिल संगीत. मैफिल संगीत, कॉन्सर्ट इज अबाउट टू स्टार्ट म्हणजे आता सुरू होणारच आहे. त्याच्यानंतर 18वं, आग मंद करा. आग मंद करा. टर्न द फ्लेम डाऊन लो. टर्न द फ्लेम डाऊन लो. आग मंद करा म्हणजे टर्न द फ्लेम डाऊन लो असं केलेलं आहे. फ्लेम म्हणजे ज्योत वगैरे आग आहे ती घेतलेली आहे, आगसाठी यूज केलेला आहे फ्लेम. त्याच्यानंतर 19वं वाक्य,
जास्त धूम्रपान टाळा. जास्त धूम्रपान टाळा. वाक्य येणार अवॉइड स्मोकिंग एक्सेसिव्हली. अवॉइड स्मोकिंग एक्सेसिव्हली. एक्सेसिव्हली म्हणजे जास्त असेल ते टाळा. अवॉइड स्मोकिंग एक्सेसिव्हली. त्याच्यानंतर 20वे वाक्य जास्त धूम्रपान केल्याने आवाज खराब होतो. जास्त धूम्रपान केल्याने आवाज खराब होतो. वाक्य येणार टू मच स्मोकिंग टेंड्स टू इंज्युअर द व्हॉइस. टू मच स्मोकिंग टेंड्स टू इंज्युअर द व्हॉइस. इंज्युअर म्हणजे काय? खराब होतो. व्हॉइस म्हणजे आवाज. त्याच्यानंतर 21वे वाक्य नक्कल करू नका. नक्कल करू नका. वाक्य येणार डोंट बी अ कॉपीकॅट. डोंट बी अ कॉपीकॅट. इथे कॉपीकॅट करणे म्हणजे नक्कल करणे, त्याला कॉपीकॅट म्हटलं जातं. वाक्य येणार डोंट बी अ कॉपीकॅट. त्याच्यानंतर नेक्स्ट 22वे वाक्य असे काही बोलू नका. असे काही बोलू नका. वाक्य येणार डोंट से सच अ थिंग. डोंट से सच अ थिंग म्हणजे असे काही बोलू नका. त्याच्यानंतर नेक्स्ट 23वे वाक्य आम्ही दूरवर वाघांच्या गर्जना ऐकल्या. आम्ही दूरवर वाघांच्या गर्जना ऐकल्या. वाक्य येणार वी हर्ड टायगर्स रोअरिंग इन द डिस्टन्स. वी हर्ड टायगर्स रोअरिंग इन द डिस्टन्स. रोअरिंग म्हणजे गर्जना ऐकल्या. वी हर्ड टायगर्स रोअरिंग इन द डिस्टन्स. त्याच्यानंतर 24वे वाक्य गर्जना म्हणजे रोअरिंग आहे ते. हर्ड म्हणजे ऐकल्या. त्याच्यानंतर 24वे वाक्य मला भीती वाटते की माझे खोलीचे आकलन खूपच खराब आहे. मला भीती वाटते की माझे खोलीचे आकलन खूपच खराब आहे. आता वाक्य येणार आय एम अफ्रेड माय डेप्थ परसेप्शन इज व्हेरी पुअर. आय एम अफ्रेड माय डेप्थ परसेप्शन इज व्हेरी पुअर. डेप्थ परसेप्शन म्हणजे खोलीचे आकलन जे काय आहे ते खूप खराब आहे. खराब म्हणजे पुअर आहे असं केलेलं आहे ते आणि फुल स्टॉप. त्याच्यानंतर 25वे वाक्य शेवटचं दूरवर प्रकाश दिसला तेव्हा आम्हाला आनंद झाला. दूरवर प्रकाश दिसला तेव्हा आम्हाला आनंद झाला. वी वेअर ग्लॅड व्हेन वी सॉ अ लाईट इन द डिस्टन्स. वी वेअर ग्लॅड व्हेन वी सॉ अ लाईट इन द डिस्टन्स. तेव्हासाठी व्हेन यूज झालेला आहे लक्षात घ्या. तेव्हा आम्हाला काय झालं? आम्हाला आनंद झाला. इथे वी वेअर ग्लॅड म्हणजे आम्हाला आनंद झाला पहिलं आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आलेलं आहे की आम्हाला दूरवर प्रकाश दिसला असं आहे वाक्य बघा इंग्रजीमध्ये. आणि मराठीमध्ये त्याच्या विरुद्ध दिलेलं आहे. त्या मराठीचं वाक्य आहे जो पहिला पार्ट्स आहे तो शेवटी गेलेला आहे आणि शेवटचा पार्ट आहे तो पहिल्यांदा आलेला आहे इंग्रजी वाक्यात. हे बघा वी वेअर ग्लॅड व्हेन वी सॉ अ लाईट इन द डिस्टन्स. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत. खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला ही माहिती असतीलच तुम्हाला किती महत्त्वाची आहे ते कळतीलच. वाचून तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यामुळे व्यवस्थित करा, प्रॅक्टिस करा. पुन्हा कळलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि तशी ती प्रॅक्टिस करत राहा. कशाला? खूप महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला डेफिनेटली वाक्य येतील. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. तुम्हाला माहितीच असेलच की आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समध्ये आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंक्डइन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ. तिथे आम्हाला अवश्य भेट द्या आणि फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.